शॅम्पूमध्ये घरातील ही एक वस्तू टाका, तुमचेही केस अशा प्रकारे लांब सडक, काळेभोर, दाट आणि स्मूथ आणि सिल्की होऊ शकतात आणि त्यासोबत केसांसंबंधित सर्व समस्या निघून जातील, जसं की कोंडा होणे, केस गळणे, केस पांढरे होणे, केस दाट न होणे किंवा नवीन केस न होणे, अशा प्रकारच्या ज्या समस्या आहेत त्यावरती एक रामबाण उपाय मी घेऊन आलेली आहे। 100% रिझल्ट मिळेल, एकदा करून बघा, अगदी केस कट करून करून थकून जाल एवढे केस वाढतील। आणि त्यासोबतच हा व्हिडिओ पूर्ण स्टेप बाय स्टेप फॉलो करा। 2 उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, दोन्हीपैकी जो सोपा वाटेल त्यानुसार तुम्ही तुमच्या केसांसाठी हा उपाय करू शकता आणि दोन्ही उपाय तेवढेच परिणामकारक आहेत। 100% रिझल्ट मिळेल पूर्ण प्रोसेस फॉलो केली तर। आणि हो, व्हिडिओ आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा। चला तर यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते बघूयात। तर यासाठी बघा, आपल्याला इथे लागणार आहे जवस। जवस हे भरपूर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं। तुमच्या इथे या जवसाला काय म्हणतात हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। आणि जवसाची आपण चटणी करतो, खूप चांगली लागते। खाण्यामध्ये जेवढे जवसाचे फायदे आहेत तेवढेच केसांवरती देखील आहेत। तुम्ही एकदा जर सर्च केलं गुगलवरती तुम्हाला लक्षात येईल, आश्चर्यचकित व्हाल की आपल्या घरामध्ये जवस होते आणि एवढे दिवस आपण त्याकडे लक्ष दिलं नाही। एवढे हे फायदेशीर आहेत, एकदा करून बघा। जास्त नाही, 2 ते 3 चमचे जवस आपल्याला एका भांड्यामध्ये टाकायचे आहेत, एका पातेल्यामध्ये, आणि त्यामध्ये आपल्याला अर्धा ग्लास पाणी टाकायचं आहे। जास्त बनवायचं असेल जास्त बनवू शकता। आणि इथे बघा, साधारण 3 चमचे जवस घेतलेला आहे आणि अर्धा ग्लास पाणी। त्यानंतर इथे आपल्याला लागणार आहे कांदा। कांदा बघा, इथे आपल्याला लागणार आहे छोट्या साईजचा कांदा घ्यायचा, पांढरा कांदा घ्यायचा नाही, लालच कांदा हवा। आणि त्यासोबतच जर कांदा म्हणजे त्याला पात आलेली असेल ना तर तो कांदा वापरू नका। इथे आपल्याला असा साधा कांदा घ्यायचा आहे आणि त्यानंतर याला आपल्याला बारीक असं कट करायचं आहे। बारीक कापून आपण तयार केलेले जे जवसाचं पाणी आहे त्यामध्येच याला आपल्याला टाकायचं आहे। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। त्यानंतर बघा, इथे आपल्याला लागणार आहे आवळा। आवळा तुमच्याकडे जर वाळलेला आवळा असेल वाळलेला वापरा, आवळ्याचं पावडर असेल तर ते देखील वापरू शकता, किंवा फ्रेश एक आवळा असेल ताजा तो देखील घेतला तरी चालेल, पण आवळा नक्की वापरा। केसांसाठी आवळा एक वरदान आहे, कारण की पांढरे केस होत असतील तर आवळा वापरलाच पाहिजे। कोंडा असेल तरी आवळा खूप चांगला असतो, एकदा करून बघा, खूपच इफेक्ट याचा तुम्हाला दिसेल। त्यानंतर बघा, इथे एक आवळा मी घेतलेला आहे वाळलेला, वाळवून ठेवले होते मी आवळे, तोच इथे मी त्याच्या फोडी टाकलेल्या आहेत। त्यानंतर आपल्याला इथे वापरायचा आहे लिंबू। तुमच्या जर केसांमध्ये कोंडा असेल तरच लिंबू वापरा, नसेल तर लिंबू नाही वापरलं तरी चालेल। कोंड्यांवरती आजकाल भरपूर कॉमेंट येत होत्या, तर त्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता कोंडा घालवण्यासाठी। आणि त्यानंतर बघा, इथे आपल्याला लागणार आहेत लवंग। लवंग इथे 3-4 लवंग घ्यायच्या, त्याच्या समोरचा जो गोल भाग असतो ना त्याची बोंड, तर ते देखील असलं पाहिजे। अशा लवंग 4 आपल्याला यामध्ये टाकायचे आहेत। याचा फायदा तुम्ही बघाल ना तर पहिल्याच दिवशी तुम्हाला याचा रिझल्ट दिसेल। आणि जर बघायचं असेल तर अर्ध्या केसांवरती करून बघा, अर्ध्या केसामध्ये जिथे लावलंय आणि जिथे नाही लावलं त्यामध्ये देखील तुम्हाला याचा फरक जाणवतो, एवढा इन्स्टंट रिझल्ट मिळतो। आणि यानंतर बघा, आपल्याला इथे लागणार आहेत मेथी दाणे। मेथी दाणे मी नेहमीच म्हणते केसांसाठी खूप चांगले असतात, मी स्वतः याचा रिझल्ट घेतलेला आहे म्हणून तुमच्यासोबत शेअर करते। तर बघा, 1 चमचाभर मेथी दाणे घ्यायचे आणि या पाण्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत। आता यामध्ये अजून एक गोष्ट आपल्याला ॲड करायची आहे, ती आपण थोड्या वेळानंतर ॲड करणार आहोत। त्या अगोदर बघा, आता हे जे पातेलं आहे ना ते आपण गॅसवरती ठेवूयात गरम करण्यासाठी। याला उकळी आपल्याला चांगली येऊ द्यायची आहे। आणि हे जे पाणी आहे ना, असं नाही की खूप आटेपर्यंत गरम करायचं आहे, अजिबात नाही। 2 ते 3 मिनिटात हे तयार होतं आणि अगदी याला तुम्हाला सारखं सारखं देखील करत बसण्याची गरज पडत नाही। आणि त्यानंतर बघा, इथे आपल्याला लागणार आहे आलं। आलं इथे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि आल्याचे असे काही तुकडे आपण करणार आहोत बारीक। तुम्ही खिसून जरी घेतलं ना तरी चालतं, अगदी जास्त नाही, सुपारीपेक्षाही कमी एवढा भाग आपल्याला आल्याचा इथे लागणार आहे। तर याला मी असं थोडंसं कट करून घेतलेलं आहे। आता आपण जे लिक्विड ठेवलं आहे गॅसवरती गरम करण्यासाठी त्यामध्येच आपण हे आलं टाकणार आहोत। केसांचा जर तुम्हाला केस गळतीचा त्रास असेल आणि नवीन केस येत नसतील ना, केस दाट होत नसतील, पातळ केस असतील, तर त्यासाठी एकदा आलं तुम्ही वापरून बघा, अद्रक, तुम्हाला खूप छान याचा रिझल्ट येईल। आणि इथे ज्या आपण वस्तू वापरलेल्या आहेत त्या सर्व वेगवेगळ्या समस्यांवरती मात करणाऱ्या आहेत, त्यामुळे सर्व गोष्टी टाकणं बंधनकारक आहे, तेव्हाच याचा रिझल्ट मिळेल। आणि त्यानंतर याला छान आपल्याला 1-2-3 वेळा असं उकळी येऊ द्यायचं आहे। यामधील ज्या वस्तू आहेत सर्व याचा पूर्ण अर्क पाण्यामध्ये उतरला पाहिजे, तोपर्यंत याला चांगलं गरम करायचं। म्हणजे काय होतं, या ज्या वस्तू आहेत चांगल्या थोड्याशा पाण्यामध्ये फुगल्या पाहिजे, जसं की जवस, मेथी दाणे, तर ते चांगलं यामध्ये फुगलं की पाण्याचा कलरही याचा बदलतो। आणि त्यानंतर आता आपण गॅस बंद करणार आहोत। तर आता बघा,
गॅस बंद केल्यानंतर याला आपल्याला गाळून घ्यायचं आहे आणि यामधील जे निघालेल्या वस्तू आहेत आणि लिक्विड आहे हे दोन्ही आपण वापरणार आहोत आणि दोन्ही वापरण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. तर तुम्हाला दोन्ही वापरायचं नसेल, फक्त लिक्विड बनवायचं असेल तर लिक्विड बनवू शकता, पण जेव्हा ही पेस्ट बनवायची असेल तेव्हा लिक्विड तर तयार होणारच आहे. त्यामुळे दोन्ही हे आपापसात पूरक अशा हे घरगुती उपाय आहेत. त्यामुळे तुम्ही हे दोन्ही करा, तुम्हाला याचा बेस्ट रिझल्ट मिळेल. तर बघा आता लिक्विड आपण वेगळं केलं आणि हे पेस्ट एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी टाकलेली आहे. लिंबू तुम्ही यामध्ये पेस्ट करायचं असेल करू शकता, पण मी त्याची साल बाजूला काढून घेतलेली आहे कारण की लिंबाचा रस यामध्ये आलेला आहे. त्यानंतर इथे बघा आता सुरुवातीला आपण बघूयात हे जे लिक्विड आहे ते कसं वापरायचं. तर लिक्विड जे आहे ते सध्या खूप गरम आहे, थोडंसं आपण याला नॉर्मल टेम्परेचरवरती येऊ आणि त्यानंतर यामध्ये आपण टाकणार आहोत शॅम्पू. शॅम्पू बघा बऱ्याच जणांचे प्रश्न असतात, शॅम्पू कोणता वापरावा. शॅम्पू हार्ड केमिकलवाला वापरायचा नाही, त्यामुळे देखील खूप जास्त केसांसंबंधित समस्या होतात. त्यामुळे एखादा सॉफ्ट शॅम्पू वापरा. आणि तुम्हाला शॅम्पू कोणता वापरावा हे यावरती व्हिडिओ पाहिजे असेल तर 4-5 शॅम्पू मी तुम्हाला सजेस्ट करेल, त्यावरती एक डिटेल व्हिडिओ बनवेल. कॉमेंटमध्ये सांगा, नक्की तुमच्यासोबत मी तो व्हिडिओ शेअर करेल. तर बघा जेवढे केस आहेत लांब छोटे त्यानुसार आपल्याला यामध्ये शॅम्पू टाकायचा आहे, त्यानुसार आपल्याला हे लिक्विड तयार करायचं आहे. हे लिक्विड यामध्ये तुम्ही अजून थोडंसं नॉर्मल पाणी टाकून डायल्यूट करू शकता केस धुण्यासाठी. कधीही हातावरती शॅम्पू घेऊन केसांवरती डायरेक्ट लावायचा नाही, कधीही पाण्यामध्ये त्याला डायल्यूट करायचं आणि वेगळं साधं पाणी वापरण्यापेक्षा हे लिक्विड वापरा, तुम्हाला याचा फायदाच फायदा होईल. आणि कसं कधी वापरायचं ते आपण पुढे मी माझ्या केसांवरती लावून दाखवणारच आहे. त्या अगोदर बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे टाकलेल्या होत्या वस्तू त्याची मी छान अशी पेस्ट करून घेतलेली आहे मिक्सरमध्ये 1-2 वेळा फिरून, कारण की चांगलं हे शिजल्यासारखं फुगल्यासारखं झालेलं असतं, त्यामुळे पेस्ट खूप छान लवकर होते. आता ही जी मेथी दाण्याची किंवा इतर या वस्तू टाकलेलीची पेस्ट आहे ना, ही कशी वापरायची बघूयात. आणि ना ही पेस्ट वापरून तुम्हाला जर रिझल्ट बघायचा असेल तर अर्ध्या केसांवरती लावा, अर्ध्या केसांवरती लावू नका, तुम्हाला लगेचच याचा फरक जाणवेल. एवढा छान याचा फरक जाणवतो. आणि मी याला असं नाही की आठवड्यातून 1 वेळा करते, महिन्यातून 1 वेळा करते, तरी खूप छान याचा रिझल्ट येतो आणि सारखं सारखं करायची देखील गरज नाही. याला लावायचं कसं बघा, केसांमध्ये असं पार्टिशन करायचं आणि भांग पाडून थोडं थोडं याला आपल्याला असं लावायचं आहे केसांच्या मुळाशी, केसांवरती व्यवस्थित असं आपण याला लावणार आहोत. तर बघा थोडं थोडं करत असं लावायचं, चांगलं व्यवस्थित हे लागतं. आणि असं नाही की केसांमधून निघत नाही, पूर्णपणे केसांमधून निघतं, काहीही त्रास होत नाही. 10 मिनिट ठेवायचं आणि त्यानंतर आपण तयार केलेलं जे लिक्विड आहे शॅम्पूचं, त्या शॅम्पूने हे आपल्याला केस धुवायचे आहेत. पूर्णपणे हे निघून जातं, खूप छान स्मूथ आणि सिल्की केस होतात. एकदा करून बघा आणि याबद्दल काही प्रश्न असतील तर नक्की कॉमेंट बॉक्समध्ये विचारा. शॅम्पू जे आहे ना ते आठवड्यातून 2 वेळा जरी या लिक्विडने केला तरी चालेल आणि पेस्ट तुम्ही आठवड्यातून किंवा महिन्यातून 1 वेळा जरी लावली तरी चालतं. आणि हो व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करा. थँक्यू.